ओबीसी आरक्षणासह बहुजन हक्क आणि अधिकार बचाव आंदोलन ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची घोषणा 5 सप्टेंबरला ओबीसींची संघर्ष यात्रा। कोल्हापूरमध्ये पालिकेची प्रभाग रचना जाहीर होता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली। सत्ताधाऱ्यांच्या सोयीची प्रभाग रचना असल्याचा काँग्रेसचा आक्षेप। मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा कटुता सहन केली, त्यांची ही सहनशीलता वाखाणण्याजोगी। खासदार उज्ज्वल निकम यांच्याकडून फडणवीसांचं भरभरून कौतुक। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीमधील भाजपच्या 8 पैकी 6 नगरसेवकांचं निलंबन। जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांनी बजावली नोटीस, तर पक्षशिस्त भंग केल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई। वैभव खेडेकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश। हिंगोलीमध्ये ओबीसी समाज आक्रमक, शासन निर्णयाची ओबीसी बांधवांकडून होळी। शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, ओबीसी समाजाची मागणी। अमरावतीच्या मेळघाटात तलावाचा बांध फुटला। तलावाची भिंत फुटल्यानं मोठ्या स्वरूपात पाण्याचा विसर्ग, तर 30 हेक्टरवरील शेती पिकांचं अतोनात नुकसान। नवी मुंबईमध्ये ओला चालक आणि प्रवाशांमध्ये राडा, क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाल्याची माहिती। हाणामारीमध्ये ओला चालकाची गाडी देखील फोडली। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। दादर स्टेशनच्या जवळ पार्क केलेल्या गाड्यांना भीषण आग। आगीमध्ये 7 ते 8 गाड्यांना आग लागल्याची माहिती। आगीचं कारण अस्पष्ट। पुण्यातील जुन्या वाड्याचा भाग कोसळला, अडकलेल्या 14 जणांची सुखरूपपणे सुटका। दुपारी 3 वाजता घडली दुर्घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।